न्यूज 18 लोकमतच्या आमच्या या विशेष वृत्तमालिकेत आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यात मराठा ओबीसी वाद पेटण्याची शक्यता व्यक्त होतीये। त्याचं कारण म्हणजे सध्या आरक्षणाच्या मागणीनं जोर धरलाय। 50% अटीमध्ये मराठा आरक्षण अडकलेलं असताना आता महाविकास आघाडीच्या समोर आरक्षण टिकवण्याचे कोणते पर्याय आहेत यासंबंधीची चर्चा सुरू झालेली आहे। त्यातच मराठा समाजाचा सरसकट ओबीसी समावेश करावा अशी मागणी मराठा नेत्यांकडून जोर धरू लागली आहे। ओबीसी समाजाने मात्र त्याला तीव्र विरोध दर्शवलेला आहे। आधी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी नेत्यांनी केली। हे आरक्षण न्यायालयात टिकणार नसेल तर मग ओबीसी कोट्यातून देण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरेंनी केली आहे। त्यामुळे आता मराठा विरुद्ध ओबीसी असा सामना रंगण्याची चिन्ह राज्यात दिसतात। एका बाजूला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी एक होते, त्याच वेळी मराठा ओबीसीतून काय अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणात वाटा देता कामा नये। 50% वर घटनेतल्या कलम 15 आणि 16 प्रमाणे कायदेशीर आरक्षण देण्याची मागणी नारायण राणे यांनी केली आहे। माझ्या अहवालामध्ये तर मी चक्क लिहिलाय, आम्हाला ओबीसी काय कुठल्या जातीच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण नको आहे। मराठ्यांना आरक्षण 50% पेक्षा वर अधिकचं देण्यासाठी घटनेचे कलम 15 आणि 16 प्रमाणे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणा असलेल्या वर्गाचा सर्वे करून त्यांना राज्य सरकारने हा सर्वे करायचा आणि 15-16 कलमाप्रमाणे राज्य सरकारला अधिकार आहे यांना आरक्षण देण्याचा, आणि तेच मी सुचवलेलं आहे। आणि म्हणून आम्हाला कोणाचंही आरक्षण नको आहे। मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याची मागणी जोर धरतीये। त्याच वेळी आपल्याला समजून घ्यायला हवं की मराठा आरक्षणाचा हा तिढा नेमका का निर्माण झालेला आहे। आपण एक ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया की या आरक्षणाचा हा तिढा कसा निर्माण झाला। मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत आरक्षण जाहीर करण्यात आलं। शिक्षणात 12%, नोकऱ्यांमध्ये 13% आरक्षण लागू करण्यात आलं। एकूण आरक्षण त्यामुळे 50%च्या वर गेलं आणि त्यामुळे त्याला विरोध होऊ लागला। कायदेशीर पेच निर्माण झाला। आरक्षण रद्द करण्याची सुप्रीम कोर्टात मागणी करण्यात आली। त्यानंतर इंदिरा साहनी खटल्यानं आरक्षणाला 50%ची जी मर्यादा घालून दिलेली होती ती मर्यादा महाराष्ट्रात ओलांडली गेली आहे असा आक्षेप घेत आरक्षणाच्या वैधतेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानं या आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीत आता या आरक्षणाचं पुढचं भवितव्य नेमकं काय आहे ही चर्चा एका बाजूला आहे। सुप्रीम कोर्टात ही सगळी लढाई सुरू असताना दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की या आरक्षणाला आता ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं अशी मागणी सुद्धा जोर धरतीये। आपल्याला या सगळ्याबद्दल चर्चा करायची आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत। आपल्यासोबत असणार आहेत ओबीसीचे नेते हरिभाऊ राठोड, आपल्यासोबत याचिकाकर्ते विनोद पाटील सुद्धा जोडले गेलेले आहेत आणि थोड्याच वेळात ओबीसी अभ्यासक श्रावण देवरे हे सुद्धा काही वेळात आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। पण ही सगळी चर्चा सुरू करण्यापूर्वी मला आमच्या प्रतिनिधींकडे जायचंय। नाशिकमध्ये लक्ष्मण घाटोळ आता आपल्या सोबत आहेत। जेव्हा ही मागणी होतीये की मराठा समाजाला आता ओबीसीमधून आरक्षण द्यावं, ओबीसी मध्ये सरसकट ते आरक्षण दिलं जावं, या मागणीच्या पार्श्वभूमीवर सामान्यांच्या याच्याबद्दलच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आधी ऐकूया आणि त्यानंतर मग या विषयावरची आपण सखोल चर्चा करूया। सुरुवातीला जातोय लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे। लक्ष्मण, विलास, खरं तर मराठा आणि ओबीसी समाज जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून हा गुण्यागोविंदानं एकमेकांमध्ये नांदतोय। मराठा समाजाचे जे काही मोर्चे निघाले त्या मोर्चांमध्ये देखील ओबीसी समाजाचे कार्यकर्ते जे आहे ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अनेक ओबीसी कार्यकर्त्यांच्या घरावर, नेत्यांच्या घरावर एक मराठा लाख मराठा असे फलकही पाहायला मिळाले। मात्र आता मराठा समाजाने ओबीसीमधून आरक्षण मागितल्यामुळे हा वाद निर्माण झालेला आहे। मात्र हा वाद निर्माण झाल्यामुळे आता हा संघर्ष जो आहे तो गाव पातळीवर जाऊन पोहोचलेला आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण जे आहे ते दूषित होऊ शकतं।
या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी ओबीसींचे नेते आहे, मराठा समाजाचे काही नेते आहे. गेली अनेक दिवस आपण ओबीसींच्यासाठी लढा देत आहे. ओबीसींचं आरक्षण वाढवून घ्यावं यासाठी आपली पूर्वीपासूनची मागणी आहे. ह्या आरक्षणाच्या वादामुळे काय परिणाम होतोय ओबीसींच्या या सर्व इतर जातींवरती काय परिणाम होऊ शकतो? या आरक्षणाच्या वादामुळे गेली अनेक वर्षापासून जी गावखेड्यावर शहरी भागामध्ये जो राजकारणाचा जो एकमेकाचा जो संबंध होता, जे मराठा समाज आणि ओबीसी समाज जो गुण्यागोविंदाने जो नांदत होता, तो येणाऱ्या निवडणुका असतील किंवा येणारे काही नोकरीचे व्यवसाय असतील किंवा शिक्षणाचे हे असतील, त्यामुळे एकमेकामध्ये मतभेद आणि त्याचं रूपांतर ज्याप्रमाणे धर्माच्या लढाई झाल्या, त्यामुळं ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढाई राज्यात होऊ नये अशी आमची मागणी आहे. परंतु आरक्षण देताना मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं ओबीसी नेत्यांचं कोणाचंही दुमत नाही. परंतु 27% जे आरक्षण आहे ते ओबीसींनाच पुरत नाही. त्याचं कारण जर बघितलं तर माळी समाजाचं किंवा इतर समाजाचे जर बघितले तर कुणबी समाजाचे दाखले मिळाल्यामुळे माळी समाजावर तर कायमस्वरूपी अन्याय होत आला आणि त्या ठिकाणी नोकरी असेल, शिक्षण असेल, आरक्षण फक्त ह्या 3 गोष्टीसाठी लागतं. व्यापारात आरक्षण नाही आहे, बाकीच्या गोष्टीवर आरक्षण नाही आहे, परंतु ह्या 3 गोष्टीसाठी आणि मूलभूत गरजा त्यातून निर्माण होतात. नोकरी मिळाली, शिक्षण मिळालं आणि नोकरीत प्रमोशन ह्या राजकारणामध्ये. आणि ओबीसीनं आरक्षण राजकारणात नव्हतं पूर्वी, आता इथून पुढे सुद्धा राजकारणात सुद्धा ओबीसींचं आरक्षण असावं अशी ओबीसींची मागणी राहील. आणि म्हणून जर कधी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण जरूर मिळावं किंवा त्या आरक्षणामध्ये वाढ करून जे 27% आरक्षण आहे त्याच्यात वाढ करून जास्तीत जास्त आरक्षण द्यावं का ज्यामुळे मराठा समाजांना सुद्धा त्याचं आरक्षण मिळेल. आणि 27%च्या पेक्षा जर आरक्षण जास्त मिळालं तर सगळ्यांना समान न्याय मिळेल. आणि जनगणना सुरू होती आहे, जनगणना सगळ्यांची जर कधी जातीनिहाय जनगणना झाली त्याप्रमाणे जर प्रत्येकाला आरक्षण मिळालं तर कुठेही वाद होणार नाही. निश्चित आपण बघतोय सर्वांचं मत एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं, स्वतंत्ररित्या ते आरक्षण मिळावं अशीच त्यांची भूमिका आहे. आपल्यासोबत मराठा समाजाचे काही नेते आहेत. हा वाद कोण निर्माण करत आहे? मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज. मराठा समाज यापूर्वी देखील स्वतंत्र आरक्षण मागत आलेला आहे. आता असं काय घडतंय की आपण ओबीसीमध्ये आरक्षण मागताय? मुळात आपण बघितलं असेल की गेल्या 40 वर्षापासून मराठा समाज मराठा आरक्षणासाठी भांडतोय आणि 40 वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या काळापासून मराठा समाजावर अन्याय होत आलेला आहे. मराठा समाजाने आतापर्यंत ओबीसीमध्ये कधीही आरक्षण मागितलं नाही. जे आरक्षण मराठा समाजाने ओबीसीत मागितलेलं आहे ते संघटनांनी मागितलेलं आहे. आम्ही आमचं नेतृत्व छत्रपती संभाजीराजांना दिलेलं आहे. संभाजीराजांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही ECBCतून आरक्षण मागत आहोत आणि आम्हाला त्या ठिकाणी मागे असल्यामुळे आमचं सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही फक्त आमच्याच्या स्टे आलेलं आहे. आमच्याच्यावर त्यांनी डायरेक्ट आम्हाला ते रद्द केलेलं नाही आमचं आरक्षण. त्याच्यामुळे आम्ही आरक्षण जे मागतो ते ECBCतून मागत आहोत. त्याच्यामुळे आम्ही कुठे वाद निर्माण करत नाही. ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी 12 बलद 18 पगडात त्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं होतं, त्या ठिकाणी सगळे सुख आनंदाने नांद होते. त्याच पद्धतीनं कुठल्या जाती याच्यामुळे तेढ निर्माण न होता ओबीसी आणि मराठा आणि इतर जाती या सर्वांनी आनंदाने या राज्यात राहिलं पाहिजे ही भूमिका आमची पहिल्यापासून आहे आणि तीच राहणार. परंतु आम्हाला या ठिकाणी एवढं सांगायचं की ओबीसीच्या नेत्यांनी पण थोडंसं स्वतःला हे केलं पाहिजे की तेढ निर्माण होणार नाही याचं पण काम त्यांनी केलं पाहिजे. कारण स्वतः संभाजीराजांना ज्यावेळेस ओबीसीचे नेते भेटले होते, आपल्या हरिभाऊ राठोड असतील, शेंडगे असतील, सगळे भेटले होते आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की ओबीसी म्हणून तुम्ही आरक्षण मागतो. त्याबद्दल त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं की ECBC शिवाय आम्ही आरक्षण मागणार नाही आणि आम्ही ECBCतून आरक्षण मिळवणारच. ही जर भूमिका आमची आहे तर ओबीसी का रस्ते उतरत आहेत हा या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठले ओबीसी आणि मराठामध्ये तेढ निर्माण न होता दोन्ही समाज गुण्यागोविंदाने महाराष्ट्रात नांदावेत ही आमची भूमिका आहे. आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहे. तुमच्या एकूण जीवनावरती जर उद्याच्या काळामध्ये हा संघर्ष उभा राहिला मराठा विरुद्ध ओबीसी तर तुमच्या समाज जीवनावर, तुमच्या दररोजच्या जीवनावर काय परिणाम होईल? खरं तर आज आपण बघितलं असेल की मराठा समाजामध्ये काही जर मोजके लोक सोडले तर बरेचसे शैक्षणिक प्रश्न असतील, बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. आताच आपण बघितलं असेल की मेडिकलचे काही प्रवेश प्रक्रिया असेल किंवा MSCBची जी आता ऑनलाईन प्रक्रिया झालेली, तर अशामुळे भविष्यात शैक्षणिक आणि बाकीचे जे खूप नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर या प्रकरणात गंभीरपणे लक्ष द्यावं, अन्यथा हा युवक जर रस्त्यावर उतरल्यास सरकार त्याला सर्वस्वी जबाबदार असेल. हा युवक रस्त्यावर उतरू शकतो, त्याला सर्वस्वी जबाबदार. आपल्यासोबत आणखी काही ओबीसी समाजाचे तरुण आहे. दादा हे सांग की तुमच्या जीवनावर असा काय परिणाम भविष्यात होऊ शकतो? हा वाद जर विकोपाला गेला, राजकीय नेते आता हा वाद निर्माण करताय का तुमचं स्वतःचं मत आहे की हा वाद होतोय? आमची सरळ अशी भूमिका आहे की हा वाद कुठे होऊ नये, यावर प्रशासनाने निर्णय घ्यावा, शासनाने निर्णय घ्यावा. ज्या न्यायालयीन बाबी चालू आहे
त्या न्यायालयीन बाबींचा आदर राखत दोन्ही समाजाने न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा, कुठेही वाद निर्माण होणार नाही ही भूमिका दोन्ही समाजांनी समजूतदारपणे घ्यावी. त्यामुळे जे जीवन विस्कळीत होणार आहे, ज्या अन्य काही गोष्टी समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि प्रशासनावर कुठल्याही गोष्टीचा ताण निर्माण होणार नाही आणि जगजीवन विस्कळीत होणार नाही. दोन्ही समाजामुळे इतर समाजाचंही कुठं नुकसान होऊ नये ही आमची स्वतःची भूमिका आहे असं मी. आपण बघतोय की ओबीसी असतील, मराठा समाज असतील, या सर्व तरुण आहेत. हे खरं तर राजकारणाच्या विरहित असलेली हे सर्व लोक